स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे बी एडचे विद्यार्थी यांच्याकरता आनंदाची बातमी आहे. त्या दिवशी एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि तो नोटिफिकेशन म्हणजेच हे इंटिग्रेटेड बी एडसाठी होतं, एम एडसाठी होतं आणि आता जनरल आणि स्पेशल जे बी एड होतं त्यासाठी परिपत्रक आलेलं आहे आणि ही आनंदाची बातमी आहे. आजपासून हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आजपासूनच कॅप राऊंड म्हणजे जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन करायला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी CET सेलने हे नोटिफिकेशन टाकलेलं आहे, एक वेळापत्रक टाकलेलं आहे. ते वेळापत्रक काय आहे आपण ते बघणार आहोत. बघा, या ठिकाणी हे वेळापत्रक जे आहे ते आजच वेळापत्रक आलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे CET सेलने हे परिपत्रक टाकलेलं आहे, नोटीस टाकलेलं आहे. आणि हे परिपत्रक कधीचं आहे? 25 जूनचं आहे, म्हणजे आजचंच हे परिपत्रक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा, इम्पॉर्टंट नोटीस दिलेलं आहे. जसं त्या दिवशी नोटीस आलं तसंच हा सुद्धा नोटीस आहे, इम्पॉर्टंट नोटीस. कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर 2025-26 बी एड्स कोर्स म्हणजे जो स्पेशल आणि जनरल बी एड कोर्स आहे त्याच्यासाठीचा आहे. द अप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप राऊंड फ्रॉम द बी एड कोर्स अंडर हायर एज्युकेशन डिपार्टमेंट इज बिंग गिवन इन द फॉलोइंग टेबल. खाली दिलेल्या जे काही वेळापत्रक आहे त्यानुसार आपल्याला याची जी संहिता आहे ती दिलेली आहे. म्हणजे कोणत्या तारखेपासून सुरू झाला आहे, तर मग आजपासून सुरू झालेलं आहे, ते 10 तारखेपर्यंत असणार आहे, ते बघायचं आहे. आणि स्क्रुटिनी जे काही आहे तुमचं डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन जिथून होणार आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर फॉर कॅप अँड फिल द कॅप अप्लिकेशन फॉर्म ॲज पर शेड्यूल गिवन बिलो. या खालील शेड्यूलनुसार आपल्या सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि यानंतर डेट काही वाढणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे म्हणजेच 30 अबो, लक्षात घ्यायचं 30 अबो, ज्या 90पर्यंत विद्यार्थ्यांना 97, 90पर्यंत विद्यार्थ्यांना स्कोर आहे. मी कॅप राऊंड म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना रेग्युलर गव्हर्नमेंट ॲडेड व्हॅलिडिटी नाहीत, कागदपत्रासंदर्भात संपूर्ण व्हिडिओज मी आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला टाकलेले आहेत. त्याचा उपयोग आपल्या सर्वांना करायचा आहे. नंतर वसतिगृह, राहण्याची व्यवस्था, मोफत बी एड कसं करता येईल या सर्व बाबी आपण टाकलेल्या आहेत. तर त्याचं शेड्यूल बघा कसं आहे. तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अप्लिकेशन कधीपासून करायचं आहे? 25/6 म्हणजे आजपासनं 25 जून ते 10/7 म्हणजे 10 जुलैपर्यंत हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि तुमचं स्क्रुटिनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट अँड फिल इन अप्लिकेशन फॉर्म बाय द व्हेरिफिकेशन टीम. व्हेरीफाय कधीपासून होणार आहे? तेही आजपासून. तर लास्ट डेट किती आहे? 15 म्हणजे 5 दिवस एक्स्ट्रा ते व्हेरिफिकेशनसाठी असणार आहे. तर हा शेड्यूल जो आहे हा शेड्यूल आपल्यासाठी आलेला आहे. आणि आपली जी प्रतीक्षा होती की सर बी एडसाठी कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, तर लक्षात घ्यायचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि लवकरच याच महिन्यामध्ये तुमचं कॅप राऊंड सुरू होणार आहे आणि तुम्ही प्रिफरन्स टाकून तुमच्यासाठी बी एडला सुद्धा तुमचं ॲडमिशन होणार आहे. त्यासाठी सुद्धा आपण हे फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काय सूचना असणार आहे, मेथडबद्दल मी टाकलेलं आहे. या सर्व बाबीबद्दल पुन्हा मी अपडेट टाकणार आहे, ज्यात चुका झाल्या नाही पाहिजे. तुम्ही मला व्हॉट्सअपवरती जो ग्रुप बनवलेला आहे त्यावरती आपण आवर्जून जुळा. ज्यात तुम्ही प्रश्न टाकले तर त्याचं उत्तर नक्की मिळते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि तुमच्या चुका होणार नाही, कारण मेथडमध्ये चुका जर झाल्या तर तुमचं 1 वर्ष वाया जाईल. विद्यार्थी मित्रांनो, असं व्हायला नको. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून आपण सल्ला म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी देणार आहोत. त्यासाठी या असेच अपडेट ऐकण्यासाठी और अपडेट पाहण्यासाठी आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.